ते आपण पुढे जाऊया. मी आपलं हे उघडतो. जेवायला आत्ता का नाही? म्हणजे तुमचा मोबाईल इथं ठेवते. हा चालेल. हा, चालेल. आपला 6वा अध्याय चालू आहे. 6व्या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत पहिला भाग बघितला. पहिल्या 9 श्लोकांमध्ये भगवंतानी त्याचं सांगितलं की कर्म योग ही निष्काम कर्मयोगाची सर्वोच्च स्थिती आहे. मोक्ष प्राप्ती करायची पर्यंत करण्यासाठी त्या एक नव सुरुवातीचा स्तर आणि एक थोडा ऍडव्हान्स स्तर. कृष्ण पुन्हा डिस्कनेक्ट झालं होतं का? नवीन ठिकाणी वेगळ्या गोष्टी असतात. आशा करतो की चालणार आहे. मग पुढे योगारूढ आणि योगारुक्ष या दोन स्तर असतात. त्याचं वर्णन आहे. जसं घोड्यावर चढण्यासाठी एक आरुरुक्ष स्टेज आहे. मनाच्या घोड्यावर चढायचं असेल तर पहिले स्तर कुठला आहे? आरुरुक्ष, म्हणजे घोड्यावर चढायचा प्रयत्न करेल. आणि चढल्यानंतरही की घोड्याचं नियंत्रण झालं तुमचं असं नाही, पण ती योगारूढ स्टेज आहे. आधी घोड्याला नियंत्रण करण्यासाठी घोड्यावर चढायची स्टेज आहे, ती आहे योग आरुरुक्षु. तर त्याचं वर्णन आहे. त्याच्यासाठी निष्काम कर्मयोग सोडायची गरज नाही. निष्काम कर्मयोग करता करता त्याने यम नियम आसन प्राणायाम इत्यादी करावं. पण योगारूढ स्तरामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मग तो प्रत्याहार करू शकतो. कर्मच थांबवू शकतो तो. असं हे आपण चर्चा केली पहिल्या 9 श्लोकांमध्ये. आणि त्याचे लक्षण पण सांगितले होते की योगारूढाचे लक्षण काय, तो कसा मनाला नियंत्रण करू शकतो. तो मन त्याचं मित्र असतं, शत्रू नसतं. त्याचं पूर्ण आपण काल चर्चा केली. आणि त्याचं सार काय आहे की वरिष्ठाच्या आज्ञेचे पालन करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे, प्रभुपाद सांगतात. म्हणजे काय की आपण गुरु साधुशास्त्र
यांच्या आदेशानुसार आपल्या मनावर नियंत्रण करायचा प्रयत्न करा. तर याची चर्चा झाली. तर 9व्या श्लोकापर्यंत हे आठवा श्लोक हे योगारूढ जो स्तर आहे त्याची लक्षणं सांगितली, 8वा आणि 9वा. 8वा 9वा की तो कसं खगारेचे दगड सोनं इत्यादी समदृष्टीने पाहतो आणि वेगवेगळ्या लोकांना सुद्धा समदृष्टीने पाहतो. मित्र, बंधू, सखा, सुहृद, उदासीन आणि द्वेषी. तर हे आणि 10व्या श्लोकापासून पुढे वर्णन येतं ते आहे अष्टांग योगाचा जो विधी आहे त्याचा. अर्थात हा अष्टांग योगाचा विधी तर आपल्याला करायचा नाही. प्रभुपादांनी पहिल्याच तात्पर्यात सांगितलं की कलियुगामध्ये हे अष्टांग योगाचं अनुशीलन करणं अशक्य आहे. अर्जुनही सांगणार आहे पुढे. 37 ते 45 मध्ये अर्जुनही हेच सांगणार आहे की बा तुम्ही जे सांगताहेत ते व्यावहारिक नाही. त्याच्यामुळे हे आत्ता मला आचरणात आणणं शक्य नाही. त्याच्यामुळे तरीही आपण म्हणूनच पटापट आपण हे 10 ते 32 हे श्लोक आहेत. हे काय आहे? अष्टांग योगाची विधी. तर त्याचं वर्णन आहे. मग त्याचं वर्णन पटापट बघूया. तर काल आपण काही श्लोक बघितले. आज त्याच्याहून पुढे जाऊ शकतो. की जसं मी तुम्हाला म्हटलं की पहिले त्याचं अष्टांग योग म्हणजे काय? त्याच्यामध्ये 8 अंग आहेत. 8 अंग कुठली आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम ही पहिली 4 अंग आहेत. ती योगारुरुक्षु म्हणजे काय? जो माणूस मनाच्या घोड्यावर नियंत्रण करण्यासाठी चढायचा प्रयत्न करतो. आणि योगारूढ स्तर म्हणजे पुढच्या 4 प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर यम आणि नियम काय आहे? ते आहे काय घ्यायचं असतं? योगारुरुक्षु यम नियम म्हणजे काय? काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी नाही. आणि पुढे आसन म्हणजे योगासन. आपण ऐकतो ना योगासन. प्राणायाम म्हणजे प्राणायाम, मनाचं. आसनाने आपले इंद्रियांना नियंत्रण होतं आणि प्राणायामाने मनाला नियंत्रण होतं. पण हे सगळ्या पद्धती काय आहेत? या अष्टांग योगाच्या पद्धती. तर ह्याचं पहिले वर्णन आहे, आसनाचं वर्णन आहे की त्यांनी कसं चेतना ठेवली पाहिजे. हे पहिला श्लोक आहे. मग 11-12 मध्ये आसनाचं वर्णन आहे की कसं शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, कसलं तीर्थस्थळी जावं, इथे कोणी नाही, एकटा नाही, एकटाच माणसं एका रहस्य स्थिता. बरोबर की नाही? तर या आसनाचं वर्णन आहे 11 आणि 12 या श्लोकामध्ये तुमच्या समोर जे आपण काल वाचलं. मग पुढे तर त्यांनी काय केलं पाहिजे की त्याचा देह आसनामध्ये त्यांनी कसा स्थिर ठेवला पाहिजे आणि मनाचं कसं नियंत्रण करायचा प्रयत्न केला पाहिजे, असं पुढच्या 13 आणि 14 श्लोकामध्ये आपण वाचलं. आणि मग 15व्या श्लोकामध्ये पर्यंत आपण पोहोचलो. तर हा योगी असं बसून काय प्राप्त करणार आहे ते 15व्या श्लोकात सांगितलं. युञ्जन्नेव सदात्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां संस्थम अधिगच्छति. वाचा बरं, भाषांतर. हरे कृष्ण. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची श्रीकृष्णाचे निवासस्थान प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हा, तर असा जो आसनस्थ आहे, मनाचं नियंत्रण करायचा प्रयत्न करत आहे, त्याला काय प्राप्त होणार आहे? मत संस्थम अधिगच्छति. मत संस्थम म्हणजे माझं धाम, भगवत धाम. प्रभुपाद सांगतो आध्यात्मिक विश्व हे तो प्राप्त करेल. कधी प्राप्त करेल? शांती निर्वाण परमाम. भौतिक जीवनाचा लय करून तो
म्हणजे मुक्ती प्राप्त करेल. हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. प्रभुपाद हे भागवतामध्ये मुक्तीचा जे परिभाषा आहे तीच इथे सुद्धा भगवंतांनी सांगितलेली आहे. किंवा तो देहात्म बुद्धी सोडून भगवंताचा दास म्हणून भगवत धामात जाईल, जो नेहमी नियंत्रण करायचा प्रयत्न करत आहे, मय संयमित झालेला आहे. प्रभुपाद इथे तात्पर्यात मत संस्थम योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे, किंवा हे सगळं त्याचा उद्देश काय काय प्राप्त होणार त्याला, तर इथे सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास आहे. बघा, तर बऱ्याच वेळा योगीजन अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी पण योग करू शकतात, पण हा तसा योग नाही. भगवत धामात जाण्यासाठी नाही, अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी. भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करतो, तो योगी नाहीच आहे. तर बघा, आजकाल बरेच जण म्हणतात मी योग करतो. अरे पण तो योग नाहीये, फक्त स्वास्थ्य ठीक करण्यासाठी काही आसन प्राणायाम करतो, त्याला योग म्हणत नाही. तेच प्रभुपाद म्हणतात. अष्टसिद्धीसाठीही नाही आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठी पण नाही, त्याला योग म्हणता येत नाही. त्याला भोग म्हणता येत, भोग. योगासनं भोगासाठी करणं, भगवत धामासाठी नाही. किंवा काही निर्विशेषवादी म्हणतात की शून्यात प्रवेश. शून्यत्व हे ज्या जगामध्ये कुठेच नाहीये, ती फक्त कल्पना आहे. आणि जो शून्यवादी आहे त्याच्या डोक्यामध्ये शून्यत्व आहे, बस, अजून कुठेच नाही असं म्हणतात. तर मत समस्तमचं वर्णन करतात की भगवंताचं धाम श्रीकृष्ण त्यांच्या विस्तारित विष्णू रूपाच्या योग्य ज्ञाना वाचून कोणीही आध्यात्मिक विश्वात, वैकुंठा लोकात किंवा भगवंताच्या शाश्वत धामात गोलक वृंदावनामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर बघा, इथे दोन, एक आहे विष्णू आणि त्यांचे म्हणजे वेगवेगळे अवतार, आणि कृष्ण याचे दोन वेगळे धाम आहेत, एक वैकुंठ आहे, एक गोलकुंड आहे. तर आपण कृष्णाला जाणलं तर कृष्ण लोकात जाऊ. जन्म कर्मचे मे दिव्य एवं यो व्यक्ती तत्वत त्यक्त्वा देह पुनर्जन्म नायती मामेती स्वर्ग. जर का आपण वैकुंठाची माहिती, तर वैकुंठात जाऊ, तेच प्रभुपाद सांगतात. पण योग्य ज्ञाना वाचून कोणी जाऊ शकत, म्हणून व्यक्ती तत्वतः असं म्हणतात ना, 4.9 मध्ये आपण वाचलं की हे काय आहे. म्हणून हे जाणणं फार महत्वाचं. गोलोक एव निवसती अखिलात्म भूतो गोविंदमादिपुरुषम तमहम भजा. किंवा असे भगवंत जरी आध्यात्मिक जगतात असले तरी ते सगळ्यांच्या जीवांमध्ये सगळीकडे व्यापी पण आहेत, आपल्या शक्तीद्वारे, आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे आणि आपल्या शक्तींद्वारे. तर असे मत संस्थ हे योग साधनेचं उद्देश आहे. त्या आसनाचं वर्णन इथे केलेलं आहे आणि उद्देशाचं वर्णन केलेलं आहे. आता या योगामध्ये दोन श्लोक काय करतात की योग साधन करणाऱ्या इच्छुक व्यक्ती आहे त्याला नियम काय आहे, काय काय करायचं, कसं करायचं, जसं त्याचं खाणं, झोपणं, विहार करणं हे सगळं नियंत्रित असलं पाहिजे, युक्त असलं पाहिजे. तर अशामध्ये दोन श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे की अशा योग साधना करणाऱ्या व्यक्तीसाठी नियम काय आहे. ना अति अश्नस्तु योगोस्ति न चैकान्तम अनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हरे कृष्णा. हे अर्जुना, जो अति खातो किंवा जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, तो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. हरे कृष्ण. हा, तर बघा, हे जास्त खाणं आणि कमी खाणं, जास्त झोपणं आणि कमी झोप, स्पष्टतेमध्ये भगवंत सांगतात की तो योगी कधीच बनू शकत. हम्म? बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्याला नियम आहेत. तर प्रभुपाद इथे तात्पर्यांमध्ये तेच सांगतात किंवा आपण खाल्लं तर योग्य, म्हणजे किती क्वांटिटी आहे त्याची, त्याचा
आपण किती खातो ते बघितलं पाहिजे आणि प्रसाद खाल्ला पाहिजे. प्रभुपाद ते सांगतात. जर का प्रसाद खायला लागलं तर त्याचं नियंत्रण करणं अत्यंत सरळ होतं. बघा प्रभुपाद तेच सांगतात. या ठिकाणी योगी जनांसाठी आहार आणि निद्रा याचे नियमन सांगितलेलं आहे. अतिशय खाणे म्हणजे प्राण रक्षणाकरिता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन. पहिले तर मांस खायचा काय संबंधच नाही. पत्रम पुष्पम फलम तोय. तर याचं तिसऱ्या अध्यायात आपण जी चर्चा केली की जो माणूस हे यज्ञात अर्पण केलेलं यज्ञाशिष्ट खात नाही तो काय आहे, पापाला खात आणि तो चोर आहे. हे सगळं प्रभुपाद इथे सांगतात. स्वतःसाठी जो पचवतो, भगवंतांना अर्पण न करता खातो, तो योगाचा अभ्यास करू शकत. श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हे सर्वोत्तम योग आहे. कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करत नाही. म्हणून केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णता प्राप्त करू. तर हे झालं खाण्याचं. आता दुसरं आहे अनशनन म्हणजे न खाण्याचं. म्हणजे काय, उपवास. जे उपवास आहे ते सुद्धा शास्त्रोक्त नियमानुसार केले पाहिजे. आपल्या मनाच्या नियमाने उपवास करून चालणार नाही. तेच प्रभुपाद इथे सांगतात. जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो तो योगाभ्यास करू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. जसं एकादशी आहे, जन्माष्टमी, निर्जल एकादशी इत्यादीच्या दिवशी तो उपवास करतो. पण उपवास याचा अर्थ काय आहे, भगवंताच्या जवळ वास करणे. न खाणे किंवा न झोपणे असं नाही. खाणं आणि झोपणं कमी करून भगवंताच्या जवळ उपवास करणे म्हणजे काय, वास करणे म्हणजे त्यांच्या श्रवण कीर्तन हरिनाम हरिकथेमध्ये जास्त भाग घेईल. त्याच्यासाठी आपण घरी कुकिंग करणार नाही, मग भांडी घासायची गरज नाही, त्याचं विकत घ्यायची गरज नाही, त्याचा वेळ वाचणार ना. तो सगळा वेळ कुठे लावणार, भगवंताच्या हरिनाम हरिकथेमध्ये, श्रवण कीर्तन किंवा पठण करण्यामध्ये. तर ते आहे उपवास या शब्दाचा. उपवास म्हणजे फक्त न खाणे असं नाही. म्हणूनच आपल्याला प्रभुपाद सांगतात की हे उपवास करताना इथे जसं म्हटलंय ना, कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो. म्हणजे कृत्रिमरित्या दूर राहतो याचा एक अर्थ काय आहे, किंवा तो खूप निर्जल वगैरे करायचा प्रयत्न करतो पण खाण्याचं चिंतन करत असतो जास्त, की अरे हे मला मिळालं असतं पण हे खाऊ शकलो. मग तो भगवंताचं चिंतन करतच नाहीये, मग कसला आला तो उपवास. तर हे कृत्रिमरित्या हे झालं. म्हणूनच आपण ते करू नये. मी स्वतः एकदा श्रीमान विश्वरूप प्रभू आमच्याकडे आले होते पुण्याला. जगन्नाथच्या कथा करत होते. एकादशीच्या दिवशी, निर्जल एकादशीच्या दिवशी 7 तास त्यांनी कथा केली आणि आम्हाला कळलं पण नाही कसे वेळ गेला. एवढं छान कथा करत होते. त्याच्यात ते सांगत होते की निर्जल, सजल आणि सफल असे 3 स्तर आहेत एकादशीचे करायचे. साबुदाणा, वराई असं काही नाहीये. पण प्रभुपादांच्या कृपेने ते सगळं चालू आहे. मी त्या दिवशी विचार केला की बा चला आता आपण काहीतरी करूया. तर निर्जल तर शक्य नव्हतं, सजलही एवढं सफल मी करायचं ठरवलं. पण तरी मी विचार करत होतो की अरे काय, मी एकादशीच्या दिवशी प्रसाद घ्यायचो, म्हणजे न खाता सुद्धा विचार चालू होता प्रसादाचा, भगवंताचा नाही. मग मी मार्गदर्शकांना विचारलं, ते म्हणे की प्रसाद घे आणि भगवंताचं चिंतन कर, कारण हा स्तर नाही आपलं. तर म्हणून कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहणं हे चुकीचं आहे. किंवा काल्पनिक उपवास आजकाल तर बरेच काय काय करतात. त्याच्यामुळे ते सगळं त्याचं काय फळ प्राप्त होणार नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य शास्त्राच्या आदेशानुसार उपवास करतो. आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही. याप्रमाणे तो योग अभ्यास करण्यासाठी योग्य असतो. आणि हे काय होतं, याचा प्रॉब्लेम काय, जास्त खाल्लं तर जास्त झोप येणार, जास्त स्वप्न पडणार, म्हणून तो जास्त झोपणार असं प्रभुपाद सांगतो. 6 तास जो झोपतो तो तमोगुणाच्या प्रभावात आहे असं प्रभुपाद. बरं.
24 तासापैकी 6 तासापेक्षा अधिक जो झोपतो तो निश्चितपणे तमोगुणाद्वारे प्रभावित आहे. तमोगुणी मनुष्य आळसी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो. असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही. तर हे आहे न खाणं आणि जास्त खाणं, न झोपणं आणि जास्त झोपणं ह्याच्याबद्दल. आता काय त्यांनी कसं करायचं मग? युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा. भाषांतर. हरे कृष्ण. हा वाचा. हरे कृष्ण. जो माणूस आपला आहार निराहार आणि किंवा तो योग अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखाचे निदान करू शकतो. हा, तर इथे एक शब्द बघा 3 वेळा आलेला आहे. तो काय आहे? युक्त. युक्त आहार, युक्त विहार, युक्त कर्म, युक्त स्वप्न, हे सगळं आहे. युक्त म्हणजे काय? नियमित. आहार आहे म्हणजे एक तर आहे पोटाचा आहार, जिभेचा आहार, आणि दुसरं बाकी सगळ्या इंद्रियांचा पण आहार असतो ना, तो तो युक्त आहे, त्याचा नियमित आहे. विहार म्हणजे काय? करमणूक किंवा श्रम परिहार, तो पण त्याचा नियमित असतो. आणि तो जे कार्य करतो ते सुद्धा नियमितपणे करतो, जास्त नाही न कमी नाही. तर असा माणूस, आणि त्याचं झोप हे सुद्धा नियमित असतं, तो योगो भवती दुःख हा. तेव्हा जो असं युक्त असून जेव्हा योग करतो तेव्हा त्याचं दुःख नष्ट होतं, दुःख परिहारक होतं. तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत प्रसादाचे सेवन केल्याने आहार नियमन होऊन जातं. आरामशीर आहार नियमन कर. निद्रेविषयी सांगायचे झाले तर कृष्ण भावनाभावित मनुष्य सतत कृष्ण भावनाभावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो, म्हणून तो निद्रेत घालवलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठ्या हानीप्रमाणे असतो. तो तेव्हा झोपेचा विचार करतो तेव्हा त्याला वाटतं की अरे काय पूर्ण वेस्ट ऑफ टाइम. पण काय, शरीराला आराम देणं गरजेचं आहे तरच आपण कार्यशील असू शकतो, म्हणून तो झोप, ना की झोपामध्ये आनंद आहे म्हणून झोप. तेच प्रभुपाद सांगतात. प्रभुपाद म्हणतात एकदा की अरे काय 2 तास माझे फार वेस्ट होणार. 2-3 तासच झोपायचे प्रभुपाद, 10 ते 12 वगैरे, पुन्हा उठून हे सगळे पुस्तकं लिहायचे. तर हा सेवेमध्ये लागलेला असतो भगवंताचा, दक्ष असतो, त्याच्यामुळे त्याला वेळ वाया जातो असं वाटतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे अव्यर्थ कालत्वम, हा याचं वर्णन आहे. हरे कृष्ण. हा बिलकुल. हमसे मिला. हरे कृष्ण. माफ करा. इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला फावला वेळ कधीच नसतो. त्याचं नेहमी काही ना काहीतरी कार्य चालू असतं आणि तो कृष्ण संबंधाचं कार्य करतो, त्याच्यामुळे काही समस्या नाही. तर इथे उदाहरण देत आहेत प्रभुपाद, रूप सनातन गोस्वामी, किती हरिदास ठाकूर इत्यादी लोक केवढे. पण त्यांचे आपण अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही केलं पाहिजे. अनुकरण केलं तर आपण मरून जाऊ. 2 तास झोपायला लागलं उद्यापासून तर आपण, आपलं मन दुसऱ्यावर चिडचिड होणार. त्याच्यामुळे युक्त हा शब्द महत्वाचा. आणि प्रभुपाद सांगतात की आपलं आहार आणि झोप हे भक्तीमध्ये प्रगती करतो तेव्हा आपोआपच कमी होत. वेगळं कमी करायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे अनुकरण नाही करायचं, अनुसरण करायचं. आता 18व्या श्लोकामध्ये पुढे सांगतायत की हा योगचा स्तर कधी प्राप्त करतो. यदा विनियतं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा.
योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मात मध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा. निस्पृह सर्व कामेभ्यो, म्हणजे सर्व त्याची इच्छा, भौतिक इंद्रिय तृप्तीच्या इच्छा सगळ्या गेलेल्या आहेत. निस्पृह या आकांक्षा रहित. आणि युक्त इत्ती, युक्त म्हणजे तो युक्त आहे, म्हणजे काय, भगवंताच्या चिंतनामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झालेला आहे. तो वर खाली होत नाही. त्यावेळी त्याला काय म्हणतात, युक्त म्हणतात. जेव्हा त्याचं चित्त, मन हे नियंत्रित असतं. योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य याच्या क्रियामधील हाच फरक आहे की हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम वासना रहित इतर सर्व वासनांचे समन करतो. सर्व कामे, एक तर काम वासना झाली, पण त्याच्यावरून सोडून दुसरं पण. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होतो. तर बघा, आपली मानसिक कार्य नियमित करतो म्हणजे काय, तो त्याचं योजना करतो की हे केल्यानंतर हे, म्हणजे म्हणून त्याला दुसरं काही वाव नसतो. तर अंबरीश महाराजांचं उदाहरण देतात प्रभुपाद. ते कसं आपलं सगळं, सगळी इंद्रिय मन हे सगळं भगवंताच्या सेवेमध्ये लावायचे. ते चक्रवर्ती सम्राट होते तरी हे करू शकाल. आणि मग निर्विशेषवाद्यांना बुक्का देतात प्रभुपाद इथे, की ते म्हणतात की अरे भगवंत निर्विशेष आहेत. निर्विशेषवादी अनुयायांसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करणे शक्यच नाही. परंतु अमरीश महाराजांचं ते वाचून त्यांना, भक्तांना वाटतं की ही व्यावहारिक गोष्ट आहे, आपण करू शकतो. जोपर्यंत भगवंताच्या स्मरणाद्वारे मन भगवंताच्या चरणकमळावर स्थित केले जात नाही, तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते. युक्त इति उच्यते सदा. खरे, युक्त कधी होऊ शकेल, जेव्हा मन चरणकमळामध्ये लागेल. त्याच्यासाठी मग श्रवण कीर्तन आपण करून एवढं लावणं सोपं नाही. म्हणूनच अर्चना पद्धती काढली, विग्रह सेवा. मग आपले हात सगळंच लागतं ना विग्रह सेवेमध्ये. म्हणून विग्रह सेवेला महत्व आहे. का, कारण इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणं आवश्यक आहे. त्यांना आपण खाली ठेवलं तर ते गडबड करायला, कारण आधीचं आपले जे संस्कार आहेत, आधीचे अनुभव आहेत, ते तिकडे जातात. मग त्यांना फक्त नाही नाही म्हणून चालत नाही, त्याला आपल्याला हो म्हणावं लागेल. निग्रह करणे व्यवहार्य नाही, कार्यरत ठेवणे गरजेचं. म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यास आश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियाला आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे म्हणजे काय, म्हणून अर्चना म्हणजे विग्रह सेवा फार महत्वाची आहे. एस्पेशली गृहस्थांसाठी, पण प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी सांगतात ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे. या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त, युक्त या शब्दाचं तात्पर्य प्रभुपाद सांगतात. तर त्याचं त्याचं आता वर्णन करतायत. जो माणूस युक्त आहे त्याची चेतना कशी आहे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोमपास्मिता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. असं बघ. भाषांतर. हरे कृष्ण. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित माणूस आहे की आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. हरे कृष्ण. हा, तर त्याच्या मनाचं वर्णन केलेलं आहे, चित्ताचं, की जसं एखादा दिवा असतो, त्याची जी दीपची जी ज्योती आहे, तिथे हवा येत नसेल, त्याला बाजूला हे लावलं असेल ना, तर कशी ती स्थिर असते, तसं याचं चित्त असतं, तसं याचं मन असतं. आपल्या आराध्य भगवंतावर अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मात तल्लीन झालेला वास्तविक कृष्ण भावनामय भक्त हा वायुरहित स्थरी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो, त्याच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे. हा, आता 20 ते 23 या श्लोकामध्ये
पुढचं वर्णन केलेलं आहे की हा माणूस जेव्हा समाधीस्थ होतो, समाधी, तर त्या समाधीचं वर्णन केलेलं आहे. यत्रोपमा रमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम अत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्यात् दुःखसंयोगं वियोगं योगसंज्ञितम् स निश्चय इव योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. वाचा, चुकून एक श्लोक जास्त वाचला. वाचा. हरे कृष्ण. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत झालेल्या मनुष्य होतो. या आवाज हे होतो तुमचा. हरे कृष्णा. झाल्यावर मोठ्या कोण वाचतंय काय कळत नाही. आवाज बरोबर येत नाही तुमचा. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियाद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठ्या मोठ्या संकटांमध्येही विचलित होत. भौतिक संसर्गामध्ये निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. तर तम विद्या दुःख संयोग वियोग योग योग म्हणजे काय की मोठमोठ्या संकटामध्ये भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून मुक्ती, ती त्याला योग म्हणतात. तर तेच इथे सांगितलेलं आहे की त्याला काय प्राप्त होतं. इथे तुम्ही बघा हे काय म्हटलेलं आहे, सुखम अत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. अतींद्रिय म्हणजे काय की या भौतिक इंद्रिय आणि मन याच्या पलीकडचं त्याला आनंद मिळतो. अतींद्रियम तुम्ही बघा, दिव्य किंवा इंद्रियातीत म्हणजे काय, आध्यात्मिक अनुभव त्याला मिळतो. आध्यात्मिक मन, आध्यात्मिक बुद्धीचा अनुभव मिळतो. म्हणजे परमात्म्याचा त्याला अनुभव मिळतो, भगवंताचा अनुभव त्याला मिळतो. त्याच्यामुळे त्याला एवढा आनंद होतो की त्याला वाटतं की ह्याच्याहून पलीकडे अजून काहीच शक्य नाही. यम लब्ध्वा, हे प्राप्त झाल्यानंतर च्या परम लाभम नाधिकम मन्यते, दुसरं ह्याच्याहून पलीकडे काहीच नसणार. हा एवढा आनंदात तो असतो परमात्म्याच्या संगतीमध्ये. तर हे वर्णन आहे योगाच. ठीक आहे. प्रभुपाद पण बऱ्याच गोष्टी लिहितात. तर इथे जे समाधी स्तर आहे, समाधीमध्ये काय काय अनुभव होतात जीवाला, स्वतः मी आत्मा आहे आणि परमात्म्याचं पण दर्शन होतं. तर आणि त्याला चित शक्ती, अंतरंग शक्ती मधला आनंद प्राप्त होतो. तर तेच प्रभुपाद इथे लिहितात, अंतरंग शक्ती किंवा चित शक्ती ह्याच्याबद्दल. योगाभ्यासद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो. योग तत्वांचे प्रमुख लक्षण आहे. आणि यानंतर तो समाधिस्थ होतो, अर्थात आत्म्याचे परमात्म्यासाठी तदात्म्य न करता
योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार आहे. तर बघा, हे तादात्म्य म्हणजे काय? कैवल्य म्हणजे हे मर्जिंग नाहीये, विलीन होणं नाही, तल्लीन होणं आहे. विलीन म्हणजे काय? आपलं अस्तित्व नष्ट नाही होणं. आपण आध्यात्मिक इंद्रियाद्वारे भगवंताचं दर्शन करून आनंद प्राप्त करतो, परमात्म्या. तर हे पतंजली योग पद्धतीतही सांगितलंय, कारण अष्टांग योग हे पतंजलीने दिलेला आहे. ते सुद्धा सांगतात की बा पतंजली योग पद्धतीमध्ये पण आनंदाचा स्वीकार केलेला आहे, पण अद्वैतासारखा नाही. पण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते. तर याचं वर्णन करताना ते सांगतात की पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिपसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चित शक्ती रीत. निश्चित शक्ती किंवा अंतरंग शक्ती ही दिव्य आहे. तर ह्या चित शक्तीचा आनंद म्हणजे काय? तो हा आनंद समाधीमधला आनंद. तिथे अस्तित्व नष्ट होत नाही, तेच इथे सांगितलंय प्रभुपादांनी. मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित, भागवताचा शब्द तेच इथे सांगितलंय या श्लोकात. तर दोन प्रकारच्या समाधी असतात विस्तारप्रमाणे प्रभुपाद 24वा. निश्चयेन योक्तव्यो योग निर्विण्ण चेतसा संकल्प प्रभवान कामान त्यक्ता सर्वान शेषतः मनसैव इंद्रिय ग्रामम विनियम्य समन्ततः. याचं भाषण दिलं. हरे कृष्ण. मनुष्याने निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. हरे कृष्ण. तर इथे काय सांगितलं आहे की हे आपलं ध्येय आहे. अष्टांग योगाचं ध्येय काय? समाधी प्राप्त करणे. आणि भक्ती योगाचं ध्येय काय? भक्तीमधली समाधी म्हणजे प्रेम प्राप्त. तर त्या दोघांसाठी इथे महत्वाची गोष्ट काय आहे की निश्चय असला पाहिजे. निश्चय म्हणजे काय? की मी अथांग प्रयत्न करणार, परिश्रम करणार आणि मी या स्थितीला प्राप्त करीन, त्याला निश्चय म्हणतात, दृढ निश्चय. आणि योग निर्विण्ण चेतसा म्हणजे काय? की तो असं नाही विचार करत की बा हे माझ्यासाठी शक्य नाही. तर तेच प्रभुपाद इथे सांगतात. आणि हे सगळं करून त्यांनी काय केलं पाहिजे? संकल्प केला पाहिजे की हा मी धैर्याने हे मी करणार आणि त्याच्यापासून दूर नाही गेलं. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः. तर त्याचंच वर्णन प्रभुपाद करतात की खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होईल. सक्सेस इज शुअर फॉर रिजिड प्रॅक्टिस. खडतर अभ्यास करते. योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चय असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावे. मनुष्याला अंतिम यश प्राप्तीची शाश्वती असली पाहिजे, ते आहे निश्चय. आणि यश प्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी निरुत्साही होऊ नये. अरे नाही, मला मिळणार नाही, नाही प्राप्त होणार, मी व्यस्त भगवंताने दिलेल्या रस्त्यावर भगवंताच्या भक्ताच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे, मला नक्कीच प्राप्त होणार. तर निरुत्साही न होता दृढ निश्चय होऊन अभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला यश नक्कीच प्राप्त. तर उपदेशामृत ज्याची तुम्ही चर्चा केली, साहात, निश्चयात आणि धैर्य, तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. उत्साह म्हणजे काय? की इंटेलिजन्स काय बरं उत्साहाचा तिथे परिभाषा दिलेली आहे. उत्साह बुद्धिपूर्ण कार्य करण, त्याच्यामध्ये पूर्ण हृदय टाक, त्याला म्हणतात उत्साह. निश्चय आणि धैर्य, तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. धैर्याच्या बाबतीत सांगितल्या झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरवलेल्या टिटवीचे उदाहरण दिले. तर हे बलदेव विद्याभूषण देतात. प्रभुपाद पूर्ण ती कहाणी लिहिली की ही टिटवी किंवा स्पॅरो किंवा चिमणी, तर तिचे त्यांनी अंडे दिले होते एकदा. तर ते अंडे चोरून घेऊन गेले समुद्रामध्ये. तर
पण महासागराने आपल्या लाटांबरोबर अंडी वाहून नेली. पण ही टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला अंडी परत देण्यासाठी सांगितलं. समुद्राने त्याच्याकडे लक्ष पण नाही दिलं तिच्याकडे. तर ती म्हटली धैर्याने की मी तुला पूर्णपणे रिकामा करीत, मी तुम्हाला वाळवी. समुद्र आटवण्याचा निश्चय केला. आता टिटवी केवढी आहे आणि समुद्र केवढा, पण तरी ती आपल्या चोचेमध्ये थोडं पाणी घेऊन तिकडे येऊन टाकायची. सगळे हसत होते तिच्यावर. हं? पण ही बातमी कोणापर्यंत पोहोचली? गरुडापर्यंत पोहोचली. नारद मुनी. हं? गरुडापर्यंत पोहोचल्यानंतर गरुडांना खूप कृपा आली आणि गरुड तिथे उपस्थित झाले. गरुडाला तिने सगळं सांगितलं आणि मग गरुडाने समुद्राकडून ती अंडी आणून तिला दिली आणि टिटवी आनंदित झाली. त्याचप्रमाणे योगाभ्यास, विशेष करून कृष्ण भावनाभावित भक्तियोग, म्हणजे कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, पण जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्की सहाय्य करतो. का? कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात. तर ही जी कहाणी सांगितली ही खरी खूप व्यावहारिक आहे. आपले जे आपले जे हृदयामध्ये अनर्थ आहे ना, ते एक समुद्राप्रमाणे आहे आणि आपले प्रयास त्यांना दूर करणं हे आपल्या टिटवीसारखं आहे, थोडंसं बाहेर का. ते आपण त्याला शुद्ध करू शकत नाही, पण तरीही आपण संकल्प प्रभवान कामान त्यक्तान सर्वान आशिष, तर आपण धैर्य धरून प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिकतेने, खडतर प्रयास केला. तर तो प्रयास बघून शुद्ध भक्त प्रभावित होतील गरुडासारखे आणि मग ते काहीतरी करू शकतो, शुद्ध भक्त भगवंताच्या कृपेने. तर हे फार गरजेचं आहे. म्हणूनच भवसागराला काय म्हणतात? भवसागर म्हणजे भवसागर काय आहे? जो भगवंताच्या चरण कमलाचं जेव्हा आपण आधार घेतो तेव्हा एकदम छोटा होऊन जातो. तो भवसागर कशापासून बनलेला असतो? भौतिक इच्छांपासून ना. तर भगवंताच्या चरणाचा आपण जेव्हा आश्रय घ्यायचा प्रयत्न करू तेव्हा काय होतं? स्वाभाविकतेने भौतिक इच्छा कमी व्हायला लागतात. तो सागर कमी होतो. तर ते हे उदाहरण दिलंय धैर्यासाठी. तर एवढं धैर्य केलं पाहिजे, कारण कृष्ण भावनेमध्ये हे प्राप्त करणं एवढं सोपं नाही. धैर्याची गरज आहे आणि या कलियुगामध्ये तर सगळं उलटं चालू आहे आपल्या आजूबाजूला. त्याचं वर्णन करतात प्रभुपाद. आणि मग तो कसं पुढे हळूहळू सिद्धी प्राप्त करतो. शनै शनैर परमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. भाषांतर वाचा तुम्ही. हरे कृष्णा. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. हरे कृष्ण. तर धन्यवाद. हा शनै शनै म्हणजे काय? क्रमाक्रमाने हळूहळू तो या स्थितीला प्राप्त करतो साधक. तर हे पटकन प्राप्त करण्याची गोष्ट नाही. मनाला बुद्धीने नियंत्रण करायचं. योग विश्वास आणि बुद्धीद्वारे. एक तर आहे श्रद्धा म्हणजे विश्वास, आणि बुद्धीद्वारे मनुष्य क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय करतो हळूहळू. तर हे प्रत्याहार बघा, मी तुम्हाला म्हणतो ना, अष्टांग योग म्हणजे काय? नियम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? कुठल्याच इंद्रियाला तो आहार देत नाही, झिरो. तर ते भक्तीमध्ये करायची गरज नसते, ते अष्टांग योगामध्ये आहे. तोच तर इथे वर्णन केला. दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह यांनी समाधिस्थ केला. म्हणजे काय की भौतिक शरीर असेपर्यंत मनुष्याच्या भौतिक प्रकृतीशी संपर्क असला, म्हणजे ते संपर्क असून त्याच्या इच्छा निर्माण झाल्या मनामध्ये, तरी तो त्या इच्छांना पूर्ण करत नाही. तो फक्त विचार करतो परमात्म्याचा आनंद. पुढे वर्णन केलंय की त्याला जेव्हा असे विचार येतात
बुद्धी त्याच्या मनामध्ये, तर त्याच्या चुकीच्या विचारांचं काय केलं पाहिजे? यतो यतो निश्चलती मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशं नयेत्. असं. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते ओढून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. हरे कृष्ण. तर जेव्हा मन भौतिक गोष्टीमध्ये, भौतिक अनुभवांमध्ये जाईल, तेव्हा त्याला परत आणायचं, जेव्हा आपल्याला कळतं ते. तर हे आपल्या मनाचा स्वभाव आहे. जसं मी आणि एकदा माझा भाऊ बसलो होतो आणि त्याचा लहान मुलगा होता, आता तो 6वीत आहे, पण आधी खूप वर्षापूर्वी आम्ही बसलो होतो त्याच्याबरोबर. तर तो बसायचा, त्याला बसवायचा भाऊ, आणि आम्ही बोलायला सुरुवात करायची. मग तो लहान मुलगा परत दुसरीकडे गार्डन मध्ये जायचा, कुठेतरी काहीतरी करायचा. तर माझा भाऊ त्याला उठून जाऊन घेऊन यायचा, परत त्याला बसवायचा, 2 मिनिटं बसवायचं, तर दुसरीकडे जायचा मग. तर हेच होतं ऍक्च्युली आपलं मन जप करताना, हरिनाम करताना, हरिकथा ऐकताना, सेवा करताना इकडं तिकडं जातं. पण ज्या क्षणी आपल्याला कळतं की ते गेलं, तेव्हा त्याला परत आणलं पाहिजे. येतो येतो निश्चलती मनस चंचल अस्थिर, त्याला परत आणायचं आणि बसवायचं. जसं लहान पोरगा असतो त्याला स्वामी म्हणतात ना, की मनाच्या वशामध्ये, की तो माणूस पण उठून चालला गेला. मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे, परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केलं पाहिजे. जो मनाला आणि इंद्रियाला संयमित करतो त्याला गोस्वामी म्हणतो. स्वामी मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोदास किंवा इंद्रिय, म्हणजे ज्याचे मनाद्वारे इंद्रिय नियंत्रित होतात त्याचे, तो गोदास झाला. गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखाची पातळी माहीत असते. म्हणजे इंद्रिय सुख आहे, पण त्याची पातळी म्हणजे काय, त्याचा स्तर किती निम्न आहे आणि ह्या भक्ती आध्यात्मिक याचा किती जास्त आहे हे त्याला माहिती असते. हे इथे सांगतात. म्हणून तो ऋषिकेन ऋषिकेश सेवनम, त्या आनंदामध्ये असतो. प्रशांत मन संयेन योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूत अकल्मषम्. वाचा. हरे कृष्णा. ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजगुणाच्या पलीकडे असतो, त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलांपासून मुक्त होतो. मग त्याला आत्मसाक्षात्काराचा आनंद प्राप्त झाला आहे. ब्रह्मभूत स्तर म्हणजे आत्मसाक्षात, की मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी. तर हेच सांगितलेलं आहे. युञ्जनेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. हरे कृष्णा. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. तो त्याला आत्म्याचा आनंद मिळाला साक्षात्काराचा, आता त्याला परमात्म्या साक्षात्काराचा आनंद प्राप्त. ब्रह्मसंस्पर्श अत्यंतम सुखम अश्नुते, म्हणजे त्याचा अंत नाही आहे कधी. परमोच्च सुख हे काय आहे, परमात्म्याचं साक्षात्कार, दर्शन किंवा भगवंत ते सांगितलं. आणि मग त्या परमात्म्याला तो सगळीकडे बघतो, सगळ्यांच्या हृदयात बघतो. सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. हरे कृष्णा. वास्तविक योगी सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला भगवंतांना सर्वत्र पाहते. तर बघा, हेच त्याचं साक्षात्काराचं हे आहे, की तो सगळ्यांमध्ये भगवंताला बघतो, परमात्म्याला बघू शकतो. तो एक परमात्मा सूर्यासारखा आहे. तर आपण इथे 5 कोटी बादल्या ठेवल्या पाण्याच्या, त्याच्यामध्ये प्रत्येक बादलीमध्ये सूर्याचं एक छबी दिसेल. तर असा एक परमात्मा सगळीकडे उपलब्ध
सगळीकडे उपस्थित आहे असं त्याला साक्षात्कार. नुसतं त्याला थिअरॉटिकल नाही, त्याचा साक्षात्कार होतो. आणि त्याला तो बघतो की हा परमात्मा जो आहे तो पूर्ण निष्पक्षपाती आहे, सर्वत्र समदर्शी आहे. तो त्याच्या कर्मानुसार त्याला देह आणि अनुभव देतो आत्मा. अशा परमात्म्याचा तो साक्षात्कार करतो. समाधीमध्ये त्याला सगळीकडे सर्वव्यापी परमात्मा आहे असं त्याला हे होतं की सर्व भूतस्थम योगयुक्तात. तर असे त्याची निष्पन्न समाधीस्थ माणसाचं, योगयुक्त म्हणजे जो निष्पन्न समाधीस्थ, तो प्रभुपाद तेच सांगतात की भगवत भक्त जो प्रेम प्राप्त करतो तोही हेच बघतो. भागवतात वर्णन आहे. कृष्ण भावनाभावित योगी हा परिपूर्ण द्रष्टा असतो, कारण तो परब्रह्म श्रीकृष्णाला परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयाने आले पाहतो. भक्ताला पण हे प्राप्त होतं, पण त्याला हे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार नाही करत. तो श्रवण कीर्तनम विष्णू करून ते प्राप्त. तर ही परम समदृष्टी आहे. यो मां पश्यति सर्वत्र सर्वत्र मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. वाचा. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. आम्ही दोघं एकमेकांना निरंतरप्रमाणे एकमेकांना पाहतो आणि त्याचा आनंद अनुभव करतो. तो मला सगळीकडे बघतो, मी त्याला बघतो. त्याच्यासाठी मी कधीही दूर जात नाही. त्याच्यामुळे तो कायम आनंदी असतो. तर तेच प्रभुपाद प्रेमांजन चरित भक्ती विलोचने संत सदैव हृदयेषु विलंब. ते भक्तेबद्दल प्रभुपाद सांगतात. हे अष्टांग योगीला प्राप्त. या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाही. प्रभुपाद जेव्हा न्यूयॉर्कमध्ये जप करत होते ते म्हणे मी वृंदावनमध्ये आहे. तर तसे भक्तही भगवंताच्या दृष्टीआड होते. तर दोघं एकमेकांना बघतात. हृदयस्थित परमात्म्याला पाहणाऱ्या योगीच्या बाबतीत हीच गोष्ट लागू पडते. असा योगी विशुद्ध भक्त बनतो आणि स्वतःच्या ठाई भगवंताला पाहिल्यावर क्षणभर जगणेही तो सहन करू शकतो. तर बघा, भक्तीद्वारे पण ह्या स्तर प्राप्त केला जाऊ शकतो. हेच प्रभुपाद सांगतात तात्पर्य. अष्टांग योगाचं वर्णन आहे, प्रभुपाद भक्तीबद्दल सांगतात. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकात्मवस्थितः आत्मा स्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. हरे कृष्णा. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. हरे कृष्ण. तो बघा, इथे तुम्ही स्पष्ट इथे शब्द आलाय भजती. म्हणजे काय, हा अष्टांग योगी सुद्धा भक्ती करतो आणि त्याची अचिंत्य शक्ती भगवंताची कळते त्या, की गा मी एवढ्या ठिकाणी आहे तरी एकच आहे, एकत्वम अस्थितः. जरी एवढ्या सगळ्या लोकांच्या हृदयामध्ये आहे, अणूंमध्ये आहे, तरी मी एकच आहे हे त्याला स्पष्टपणे कळतं. गोलोकैव निवसती अखिलात्मा भूत. हेच आहे. असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्मामध्ये कुठलाही भेद नाही हे त्याला कळत. सर्वथा वर्तमान, सगळीकडे मी आहे तरी मी एकटा पण आहे. हे कसं काय शक्य आहे? ते आहे अचिंत्य शक्ती. तेच इथे सांगितलेलं आहे. तर त्याच एक दोन प्रमाण प्रभुपाद देत आहे. श्री विष्णू एकच आहे तरी निश्चित ते सर्वव्यापी आहे. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो, त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहे. एक एव परो विष्णू सर्वव्यापी न संशय. विष्णू एकच आहेत पण ते सर्वव्यापी आहे.
जसं सूर्य एका ठिकाणी आहे पण आपल्याला वेगळ्या ठिकाणी दिसतो. तो व्यवहार कसा करतो? आत्मौक्तेन सर्वत्र समपश्यन्ति योऽर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. वाचा. हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्याच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. हा. तर इथे काय सांगितलं आहे? आत्मौपेन सर्वत्र म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या अनुभवाने तो दुसऱ्याचं दुःख समजू शकतो. म्हणजे काय? की पर दुःख दुखी आणि पर सुख सुखी असा हा माणूस असतो योगी किंवा भक्त. तर तेच प्रभुपाद सांगतो. म्हणजे काय? आत्मवत सर्व भूतेश म्हणजे तो दुसऱ्याशी व्यवहार कसा करतो? जो त्याला वाटतं की लोकांनी माझ्याशी करावा, आदर्श व्यवहार तो सगळ्यांशी करतो. तर काय ह्यालाच म्हणतात आत्मवत सर्व भूतेश. नाही, आत्मवान म्हणणे ते जगत नाही, आत्मवत सर्व भूतेश. तर ह्याच वर्णन प्रभुपाद करतात. जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी होय. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे भगवंताशी असलेल्या आपल्या संबंधाचे विस्मरण होय. सुखाचे कारण म्हणजे हे भगवंताचा समज आहे. हे त्याला पूर्णपणे माहिती असते की कोणाला त्याचं दुसऱ्याचं सुख आणि दुःख हे तो समजू शकतो आणि त्याला जाणीव होते आणि मग तो त्याच्याशी आदान प्रदान करतो. हेच इथे सांगितलं. म्हणून तो काय करतो की तो स्वतः आणि दुसऱ्यांना बघतो की अरे भगवंताच्या सेवेमध्ये नाही तर आपला दुःख होतं. तो भौतिक तापांच्या अधीन विस्मृतीमुळे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य हा सुखी असल्याने तो श्रीकृष्णाच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण योगी हा कृष्ण भावना भावित होणाऱ्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे. सर्वात मोठं परोपकारी कार्य काय आहे? भगवंताचं ज्ञानाचं आचरण आणि त्याचं वितरण. म्हणजे तस्मात मनुष्येषु कश्चिन मे प्रिय करतो. तो खूप प्रिय असतो भगवान. आता अर्जुन प्रश्न विचारतो की बा तुम्ही हे जे समत्व वगैरे सांगितलं ते माझ्यासाठी शक्य नाही. तुम्ही म्हणताय की सुख दुःख आलं, कोणी द्वेषी असेल, कोणी बंधू असेल, त्याला समतेने व्यवहार करणे, चिंतन करणे आणि योगात स्थिर होणे. हे जे तुम्ही सांगता ना हे अव्यवहारिक आहे, माझ्यासाठी हे शक्य नाही. आणि कृत्रिमरित्या मी केलं तरी ते 1-2 तास किंवा 1-2-3 दिवसच मी करू शकतो असं अर्जुन व्यक्त करतायत पुढच्या श्लोकामध्ये. अर्जुन उवाच योगोऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलस्त्वा स्थितिं स्थिराम. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. हरे कृष्ण.
आवाज नाहीत प्रभूजी. आवाज का बरं बंद झाला? आवाजच काय झालं? आवाज नाहीत प्रभूजी. बाकीच्यांना येतो का? नाही येत. नाही ना, आम्हाला पण नाही येत आहे. नाही आवाज नाही येत. मला वाटलं मलाच प्रॉब्लेम. नाही, कोणालाच येत नाही आवाज. नेमकं काय प्रॉब्लेम आला ते कळत नाही. कोणालाच नाही येत आवाज, म्हणून तर आवाज नाही कोणाचाच. हरे कृष्णा. प्रभूजींचा आवाज येत नाही. प्रभूजींचा तुमचा येतो. तेच कट झाले वाटतं बहुतेक. हरे कृष्णा. विष्णुपती प्रभू हरि बोल. हरे कृष्णा. विष्णुपती प्रभू. शैलेश प्रभूजींना विचारून बघा. सिद्धलोक प्रभू आहे का? सिद्धलोक प्रभू. तुम्हालाच प्रभू. माहिती पाहिजे ना. कोणला? तुम्हाला. तुमच्याकडे राहते ना. दुसऱ्याचे का नाव घेत? तुमच्याकडे. शैलेश प्रभूजी पण नाही. हरे कृष्णा. चरण प्रभूला विचारा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. माफ करा, इथे काहीतरी इंटरनेटचं झालं, त्याच्यामुळे बंद झालं, म्हणून पुन्हा मोबाईल मध्ये लावलेलं आहे. ठीक आहे. हा. इंटरनेटचा काहीतरी समस्या झाली इथे लॅपटॉप मध्ये, म्हणून बंद झालं ते, म्हणून मोबाईल मध्ये लावलेलं आहे. आवाज येतोय ना माझा आता? येतो 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 येतो. हा, तर पुढे जाऊया आपण. तर अर्जुनाचा प्रश्न मी तुम्हाला भाषांतर वाचायला सांगितलं, पुन्हा एकदा वाचता का भाषांतर? हो प्रभूजी. हे अर्जुन. हरे कृष्णा. हा, वाचा. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. हरे कृष्ण.
तर बघा आता काय झालेलं आहे इथे, अर्जुन आपल्या सगळ्यांचा भाव घेऊन तो सांगतो की हे सगळं करणं इम्प्रॅक्टिकल आहे आत्ताच्या जगामध्ये. तुम्ही काय म्हणता, योगम यम यम त्वया प्रोक्ता, तुम्ही जे योग पद्धती मला सांगितली ना, ती योग पद्धती ती कशी आहे? त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे? साम्येन मधुसूदन, की स्व पर सुख दुःख तुल्येन, स्वतःचं सुख दुःख आणि दुसऱ्याचं सुख दुःख हे एक बघणं, हे माझ्यासाठी शक्य नाहीये. म्हणजे जरी तुम्ही सांगितलं म्हणून मी प्रयत्न केला तर मी 1-2 दिवस हे करू शकेन, त्याच्याहून जास्त नाही करू शकत. हे दुःख आणि सुख मध्ये सम होऊन मी मित्रांना योग्य व्यवहार करेल आणि शत्रूला तसाच व्यवहार न केला पाहिजे, त्याला निंदा नाही करणे, हे सगळं करणं खूप अवघड आहे माझ्या. तुल्य प्रश्न. म्हणून तुम्ही मला म्हणताय की परमात्म्याला बघून तू, तो श्लोक होता ना, मित्र सुहृद द्वेषी या सगळ्यांना तू समदृष्टी, माफ करा, हा आता लॅपटॉप चालू झाले. तर मी काय सांगत होतो की ही जी स्थिती आहे ही अव्यवहार्य आहे. हे करणं मी जरी कृत्रिमरित्या केलं तुम्ही सांगितलं म्हणून, तरी ते 2-3 दिवस चालेल, पण वास्तवतेने लांब यांनी चालणार नाही असं अर्जुन सांगतोय. कारण हे का प्रॉब्लेम का आहे की मनाचं जे स्वभाव आहे तो चंचल आहे. पुन्हा परमात्म्यावर आणायचं, पुन्हा सुख दुःख स्वपर ते बघायचं हे शक्य नाही, कारण मन खूप चंचल आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगतात, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. याचं भाषांतर वाचा बरं पुढच्या श्लोकात. हे कृष्ण, मग हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. हरे कृष्ण. हा, एक मिनिट मी दाखवतो तुम्ही. शेअर करायला मला हे पाहिजे, मला बरं बाब याचा तो होस्ट. ठीक आहे, तुम्ही आता ऐका, फक्त दाखवणं शक्य नाही. तर इथे तुम्ही बघा, तो काय म्हणतो की बा माझं मन चंचल आहे, बुद्धीचा वापर केला तरी हे विवेक बुद्धी परमात्म्याचा अस्तित्व हे सगळं करणं हे काही दिवसासाठी शक्य आहे. आणि साम्य बुद्धी ठेवून सगळीकडे वागणं हे अव्यवहार्य आहे माझ्या. का? कारण मन खूप चंचल आहे. तर भगवंत म्हणतात, तर तात्पर्यात प्रभुपादही ते सांगतात बघा, शुचौ देशे पासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परम या शब्दामध्ये अंत होणाऱ्या ज्या योग पद्धतीचे वर्णन भगवानी श्रीकृष्णाने अर्जुनाला केले, त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला. हा मी 33व्या श्लोकाच्या तात्पर्याची पहिली लाईन वाचली. कारण त्याला वाटले की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहात. तुम्ही जे सांगितलं ते कोणी दुसरं करू शकतो, पण मी करू शकत. 5000 वर्षापूर्वी अर्जुन एवढा शुद्ध, एवढा कौशलवान, एवढा चारित्र्यवान होता, त्याला पण हे अव्यवहार्य आहे. तर आता आपल्यासारख्या कलियुगवासीला काही व्यवहार्य असणार आहे का हे अष्टांग योग? नाही. तेच प्रभुपाद सांगतो, कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योगाभ्यास करण्यासाठी जाणं शक्य नाही. या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अल्प आहे आणि अल्पायुषी जीवनात सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो.
साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरतेत नाही. तर तुम्ही जर का आपण सांगितलं की चला अष्टांग योग करू आपण, तर लोक पळून जातील. तुम्ही त्यांना सांगितलं आम्ही कीर्तन आणि प्रसाद देऊ तेव्हा येतील. हे अष्टांग योग करणं तर शक्यच नाही. कारण या योग पद्धतीत जीवनविधी, आसनस्थ होण्याची पद्धत, स्थानाची निवड, भौतिक कार्यापासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. या सगळ्याचं वर्णन बघितलं ना आपण. व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला. तर खरं म्हटलं तर अर्जुन योग्य आहे, कारण अर्जुन खूप शुद्ध आहे. तरी त्याला योग पद्धतीचे आचरण करणे आवश्यक वाटले, अनाशक्य वाटले, अशक्य वाटले. तो राजघराण्यातील होता, असंख्य गुणांनी युक्त होता, महान योद्धा होता, दीर्घायुषी होता आणि तो परमपुरुषोत्तमाचा शुद्ध भक्त. 5,000 वर्षापूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा होत्या त्याच्याकडे, तरी त्यांनी ही पद्धत नाकारली. बघा, वस्तुतः अर्जुनाने या योग पद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही दिसत नाही. म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचे आचरण सामान्यतः अशक्यप्राय समजले पाहिजे. तर आजकाल जे तथाकथित योग करतात ते काहीही हे करत नाहीत. ते फक्त योगासन करतात, ते भोगासाठी करतात. ते चुकीचं आहे. तर हे पूर्णपणे अशक्य आहे. प्रभुपाद शेवटच्या लाईन सांगतात, काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना योग पद्धती शक्य आहे, परंतु सर्वसामान्य लोकांना ही अशक्य गोष्ट आहे. प्रभुपाद सांगतात, जर 5,000 वर्षापूर्वी ही स्थिती होती तर आत्ताचं काय बोलायचं. तर हे सगळे गडबडवाले आहेत, काल अपव्यय करत आहेत. बास, त्यांना अभिष्ट ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे. कोणी हे अष्टांग योग आत्ता करत आहे तर ते वेळेचा अपव्यय करतात, असं प्रभुपाद सांगतात. तर हे अव्यवहारिकता त्यांनी वर्णन. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतील की अरे अर्जुना, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बुद्धीचा वापर करून मनाने नियंत्रण करता येतं. मग तू ते बुद्धीचा वापर करून मनाला नियंत्रण करणार आहे मित्र. तर अर्जुन ते पुढच्या श्लोकामध्ये उत्तर देते. हे भगवंता, मला ते माहिती आहे, पण चंचला ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाचा बरं भाषांतर. हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. तर ते काय म्हणतात, अर्जुनाला भगवंत म्हणतात अरे तू बुद्धीचा वापर म्हणून मनाला नियंत्रित कर. तर अर्जुन म्हणतात नाही बाबा, मी नाही करू शकत, कारण हे कसं आहे, प्रमाथी आहे. हे मला काय करतं, विचलित करणार आहे. हॅरास म्हणजे काय, खूप त्रास देतं, खूप शक्तिशाली आहे. माझ्या बुद्धीला सुद्धा हे त्रास देतं. का त्रास देतं, बलवत आहे, खूप शक्तिशाली आहे. आणि कसं आहे की एखादा खूप मोठा रोग आला ना, तर तुम्ही कितीही त्याला औषध घ्या, त्या औषधाचा काहीच परिणाम होत नाही. तसं हे खूप शक्तिशाली आहे. आणि हे नसून ते खूप दृढ पण आहे. एकदा त्यांनी डिसाईड केलं की हे मला करायचं. जसं एक आयरनचा रॉड असतो, त्याला आपण काही करून त्याला भोग पाडू शकत नाही. तसंच हे मन दृढ आहे, हे प्रमाथी, बलवद आणि दृढ. त्याच्यामुळे मी माझी बुद्धी जरी वापरली, विवेकयुक्त बुद्धी, तरीही मी त्याला नियंत्रण करू शकत नाही. दस्याहम निग्रहम मन्ये. काय मी या पूर्ण वायूला थांबू शकतो, पण मी ह्या मनाला थांबू शकत नाही, असं तो म्हणतो अर्जुन. तर प्रभुपाद त्यालाच वर्णन करतात, मन हे इतके बलिष्ठ आहे, दुराग्राही आहे की बुद्धीच्या अधीन असले तरी कधी कधी बुद्धीवर प्रभुत्व गाजवत. त्यासाठी किती उदाहरणं आहे. व्यवहारिक जगात अनेक विरोधी शक्तीचा सामना करावा लागणारा मनुष्याला मन संयमित करणे निश्चितपणे कठीण आहे.
मित्र आणि शत्रू या दोघांबद्दल कृत्रिमप्रमाणे समभाव आहे बा. हेच अर्जुन जे म्हणत होता ना, तो हेच म्हणत होता. अरे तुम्ही मला सांगितलं मित्र आणि शत्रूमध्ये समान स्वभाव कर, पण तो कृत्रिमपणे केला मी, तर तो किती दिवस चालणार आहे? तो जास्त दिवस नाही करणार. कारण मन म्हणेल अरे हा द्वेषी आहे, त्याला मार. तर ते नियंत्रण करणं खूप अवघड आहे. तर हे बुद्धीचं श्रेष्ठत्व मनावर प्रभुपाद सांगतात. म्हणून मी विचलित करणाऱ्या इतर गोष्टी मन युक्त होणार नाही. तर भगवंत त्याचं उत्तर देतात आणि अर्जुनाला सांत्वना देतात. अरे तू म्हणतोय ते बरोबर आहे. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. वाचा बरं भाषांतर. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाहो कुंतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. हरे कृष्ण. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्. तर मनाचे दोन काय आहेत? दुर्निग्रह म्हणजे निग्रह करण्यास कठीण, आणि चंचल. हे तू म्हटलास ते बरोबर आहे. असंशय एकदम बरोबर बोललास अर्जुन. पण तू महाबाहो आहेस ना, तू खूप शक्तिशाली आहेत. तुझ्या बाहा म्हणजे तुमचे जे हात आहेत, हस्त, ते खूप शक्तिशाली आहेत. तू खूप सगळ्या शत्रूंना ठार केलेला आहे, शिवजींना सुद्धा. तर आता तू सर्वात मोठ्या शत्रूला ठार करू शकशील. ते कोण आहे? तुझं स्वतःचं मन. तर महाबाहो या शब्दाचा असा अर्थ आहे की आता तू खऱ्या शत्रूला जिंक. आणि ते कसं जिंकू अर्जुनाने विचारलं, तर पुढची लाईन आहे ती फार महत्वाची आहे. अभ्यासेन तू कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे या दोन गोष्टी करून तू मनाला जिंकू शकतो. तर अभ्यास याचा अर्थ काय? की अभ्यासाचा अर्थ आहे की आपलं मन भगवंताच्या नाम रूप गुण लीला, त्यांच्या धाम सेवा याच्याबद्दल चिंतन करणे कायम, त्याला म्हणतात अभ्यास. प्रकाश सुख एकतानत्वात आत्मगुणाभिमुखेन अभ्यासेन. आणि वैराग्य म्हणजे काय? की आत्मा व्यतिरिक्त विषयेषु दोष दृष्टी जनिते. म्हणजे जेव्हा मन आपलं भौतिक गोष्टींमध्ये जाईल, तेव्हा आपण असं चिंतन करायचं की दोष दृष्टी हे सगळं नश्वर आहे, याचा अनुभव पण नश्वर आहे, असं चिंतन करून त्याला थांबवायचं. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यावरच तू मनाला ताबा करू शकतो. अभ्यासेन तू कौन्तेय वैराग्येन तू गृह्यते. हे दुसऱ्या अध्यायातही सांगितलं होतं. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर एक आहे नियंत्रण करून विषयांमध्ये न लावणे, दुसरं आहे ते भगवंताच्या विषयांमध्ये लावणे. हे दोन्ही गोष्टी करूनच मनाचं नियंत्रण होऊ शकतं, नाहीतर दुसरं नियंत्रण नाही. अभ्यास म्हणजे काय? की गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंताच्या बद्दल चिंतन करणे, नाम रूप गुण लीला धाम सेवा, तेच प्रभुपाद इथे सांगतात तात्पर्याने. तो आहे अभ्यास. आणि वैराग्य म्हणजे काय? की या भौतिक परिस्थिती गोष्टी त्याच्यापासून दूर राहा, त्यांची दोष दृष्टी समजून गुरु साधू शास्त्राद्वारे. तर ते हे दोन गोष्टी करणं फार महत्वाचं. कारण काय आहे बघा, खूप मोठा जेव्हा रोग असतो तेव्हा आपल्याला तीन गोष्टी कराव्या लागतात. सर्वप्रथम आहे की सद औषध घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की सुपथ्य पण पालन केलं पाहिजे की नाही. औषध दिलं, औषध घेणं आणि पथ्याचं पालन करणं हे दोन्ही गरजेचं आहे. आणि हे दोन्ही कसं एका एक्सपर्ट डॉक्टर आहे त्याच्या अंडर केलं पाहिजे, तरच होऊ शकतं. तर अभ्यास आणि वैराग्य याचा अर्थ काय आहे? की निरंतर आपण
औषध घ्यायचं आहे आणि कुठलं औषध, जे सांगितलं औषध ज्या प्रमाणात घ्यायचं ते औषध, आणि एक दक्ष वैद्याच्या अंडर त्याचं पथ्यही पालन कर, हे दोन्ही आपण जेव्हा करू तेव्हाच हा मोठा रोग दूर होऊ शकतो. तर हेच आहे. तर इथे प्रभुपादही हे सगळं सांगतात. तुम्ही इथे तात्पर्यात वाचू शकता. श्रवणाचं इथे प्रभुपाद 35व्या श्लोकामध्ये सांगतात. हा जो विधी काय आहे, अभ्यास काय आहे, बघा दोन गोष्टी भगवंत सांगतात तात्पर्य. अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हे एकेकखोर मनाला वश करणे कठीण असल्याने भगवंताचे मान्य, पण त्याच वेळी भगवंत सुचवतात काय, अभ्यास आणि वैराग्य. पण हा अभ्यास काय आहे, तर ते काय आहे अभ्यास, सद्यस्थितीत पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावर मन नियंत्रित करणे, मन आणि इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, एकांतवासात राहणे इत्यादी कठोर नियमांचे पालन कोणीच करू शकत. हे तर शक्यच नाही आधी सांगितलं. तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य 9 भक्तिपूर्ण मध्ये सेवेमध्ये युक्त होतो. आणि याच्यामधली सर्वप्रथम पायरी काय आहे, कृष्ण लीलांचे श्रवण. तर सर्वात 9व्या भक्तीमध्ये लागायचं आणि तिथेही कुठल्या कार्यामध्ये लागायचं, श्रवण. मनाला सर्व कल्मशापासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे. काय आहे ते, श्रवण. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्ती अद्यंतस्तो ही अभद्राणी विधून होती सुहृत्सदा. मनुष्य कृष्ण लीलांचे, बघा मी एक एक ओळ वाचतोय तात्पर्याची, आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मी होस्ट नाही, पण तुम्ही तुमच्या पुस्तकात बघू शकता. एक एक ओळ वाचतोय, खूप सुंदर तात्पर्य. मनुष्य कृष्ण लीलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णापासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टींपासून अनासक्त होतो. तर बघा हे श्रवणाची शक्ती आहे की जेवढं तो जास्त श्रवण करतो भगवंताच्या लीलांचं, तेव्हा काय होतो, प्रबुद्ध तर होतोच, पण त्याला विरक्ती पण येते, वैराग्य एक स्वाभाविकतेने प्रकट होते. ज्या कार्यामध्ये भगवत भक्ती होत नाही अशा कार्यापासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते. त्याला वेगळं करायचं गरज नाही. वैराग्य म्हणजे काय, भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्म मध्ये मन युक्त करणं, हे आहे वैराग्य. पण हे त्याला स्वाभाविकतेने प्राप्त होतं. कसं, श्रवण केलंय. काय श्रवण केल्याने, भगवंताच्या लीला शुद्ध भक्तात. पण निर्विशेषवाद्यासाठी ही अनासक्ती खूप अवघड आहे. कृष्ण भावन सेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे. तुमच्यापैकी किती जण किती काय काय सेवा करत असतील ना, बरेच जण तुम्ही करता गौरनिताईची सेवा, तर ते व्यवहार्य आहे. कारण कृष्ण लीलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपापच परमात्म्यावर आसक्त होतो. म्हणून तो जेव्हा सेवा करतो तेव्हा त्याला ते सगळं आठवण असतं, अरे भगवंताची सेवा, ते भाग्य आहे. मग याला परईश अनुभूती म्हणतात. तर भक्ती परेशानुभवो विरक्तिरन्यत्रच त्रिश एक काल प्रपद्यमानस्य यथाश्नतस्यु तुष्टी पुष्टी क्षुद पायोनुघास. तर ह्या श्लोकाचं वर्णन शेवटी प्रभुपाद करतात त्या तात्पर्यामध्ये, जे तुम्ही बघताय. तर जसा माणूस खातो तेव्हा 3 गोष्टी होतात. काय होतात, तुष्टी, त्याला काय होतं, तुष्टी होत, संतोष मिळतो. पुष्टी म्हणजे पोषण मिळतं खाल्ल्यामुळे. आणि क्षुद पायन म्हणजे त्याचं भूक कमी होते, भूक दूर होते. तसंच जेव्हा मनुष्य शरणागत होतो तेव्हा या 3 गोष्टी होतात. काय आहे, पर ईश अनुभव म्हणजे भगवंताचा अनुभव. त्याच्यामुळे काय होतं, विरक्ती प्रकट, म्हणजे ही भौतिक जगताच्या गोष्टींची भूक कमी होते. तर या 3 गोष्टी त्याच्या व्यावहारिकपणे होतात. तेच प्रभुपाद इथे सांगतात.
तर ते कोणी वाचा बरं, शेवटी खूप चांगलं आहे. जेवढं जास्त खातो तेवढं, बघा तुम्ही खाऊ तर जास्त, आत्ताच आपण वाचलं की किती खाऊ शकतो, पण श्रवण तुम्ही कितीही करू शकता. त्याला काही हे नाही, पोट भरून जातं ना तर आपण खाऊ शकत नाही. पण पण श्रवण जास्त करू शकतो जर का आपला भाव व्यवस्थित असेल. तर हे वाचा बरं, या आसक्तीला परेशानुभूती म्हणतात. शेवटचे 4-5 ओळी आहेत. कोणी वाचेल का ते हरे तात्पर्याचे? कृष्ण प्रभुजी, वाचते हा मी. वाच. हा वाच. या आसक्तीला परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यावर समाधान प्राप्त होत असते, भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते, कारण त्याचे मन भौतिक विषयांपासून अनासक्त होते. हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या रोग निवारणाप्रमाणे आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे श्रवण करणे हा उन्मत्त मनासाठी केलेला कुशल उपचार आहे आणि कृष्णप्रसाद ग्रहण करणे हा रोग्यासाठी योग्य असे पथ्य आहे. हा उपचार म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे. हरे कृष्ण प्रभुजी. तर हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आत्ता जे सांगितलं जातं की रोग जे दूर होण्यासाठी एक कुशल उपचार पाहिजे आणि योग्य पथ्य, या दोन्ही गोष्टी पाहिजे, तर रोग निवारण होईल. तर कुशल उपचार, तर प्रभुपाद सर्वात बेस्ट डॉक्टर, ते काय म्हणतात की कुशल उपचार आहे भगवंताच्या लीलेचं श्रवण करणे आणि नामाचं पण तुम्ही घेऊ शकता. आणि काय कुशल पथ्य काय आहे? फक्त कृष्ण प्रसाद ग्रहण, दुसरं काय. तर हे फार महत्वाचं आहे, मग हे बाकी सगळं होऊन जाईल असं या श्लोकामध्ये भगवंत सांगेल. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत, हा श्लोक शेवटचा श्लोक आजचा, की भगवंत पुढे सांगतायत की बा हे केलं असेल तर काय होईल पुढे. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो अवाप्तुमावापयाता. वाचा बरं भाषांतर. हरे कृष्ण. ज्यांचे मन उच्छृंखल उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. हा, तर अर्जुन तू मला बोलला ना ते एकदम बरोबर आहे. तर हे तू पथ्य केलं पाहिजे. हा जो अष्टांग योग पद्धत आहे ती कोणासाठी शक्य आहे? ज्याचं मन नियंत्रित आहे त्याच्यासाठी. एका स्तरावर नियंत्रित आहे म्हणजे काय, तुम्हाला म्हणतो ना घोड्यावर, आपला मनाचा घोडा आहे घोडा, तर पहिले त्या घोड्यावर बसता तरी आलं पाहिजे आपल्याला. हे एक स्तराचं नियंत्रण झालं, आणि मग त्या बसल्यानंतर त्याचं नियंत्रण करणं हे दुसऱ्या स्तराचं नियंत्रण. पण जो बसूच शकत नाही घोड्यावर तो कसला योग करणार, तो तर करू शकत. तर इथे काय सांगतायत, असह्य आत्मना योगो दुष्प्राप. म्हणजे तो कितीही प्रयत्न करेल तरी त्याला दुष्प्राप म्हणजे काय, त्याला हे प्राप्त होणार नाही. पण वश्यतात्मना तू यतता, जर का जो ज्यांनी मनाला तीव्र प्रयत्नाने नियंत्रण केलेलं आहे त्याच्यासाठी हे शक्य आहे. नाहीतर मग त्यांनी निष्काम कर्मयोग करावा. अष्टांग योग अजून त्याची स्थिती नाही, योगारुक्षु स्टेज आहे, मग त्यांनी निष्काम कर्मयोगाची साधना पूर्ण करावी असं ते व्यक्त करतात. असं आपलं वक्तव्य संपवतात. आता पुढचा जो अर्जुनाचा प्रश्न आहे तो पहिल्या पूर्ण 6 अध्यायावर आधारित. तर ते प्रश्न आणि त्याचं उत्तर मी आत्ता अत्यंत संक्षेप रूपात सांगतो, ते पुढच्या वेळी आपण चर्चा करू आणि त्याला पूर्ण करू. ते फार महत्वाचं आहे. संक्षेप रूपात पुढचा अर्जुनाचा प्रश्न असा आहे की हे भगवंता तू ही योग पद्धती सांगितली, पण कुठलाही योग करण्यासाठी मनुष्याला भौतिक परिस्थिती, भौतिक अनुभव, भौतिक संघ हे सगळं सोडून आध्यात्मिकतेमध्ये भक्तिमय वातावरणात यावं लागतं. तर हे सोडून हे ग्रहण करावं लागतं. तर
हे करताना जर का त्याला सिद्धी प्राप्त नाही झाली आणि मध्ये तो पतित झाला तर त्याचं काय कंडिशन होणार आहे? ना घरका ना घाटका होणार का तो? त्यांनी सगळे भौतिक संबंध सगळे तोडून दिले, पण इकडे त्याला सिद्धी प्राप्तच झाली नाही. मग तो कुठला असा इथे वर्णन केला एखादा ढगाचा एक छोटा पार्ट दुसरीकडे जातो आणि तो वाऱ्याने चालला जातो, तसा त्याची परिस्थिती होणार का? तो ना घरका ना घाटका होणार का? असा प्रश्न अर्जुन विचार. आणि मग भगवंत त्याला शेवटचे 6 श्लोकामध्ये उत्तर देतात की असं नाहीये भगवंता, अर्जुना, ज्या माणसाने योग पद्धती सुरुवात केली आहे त्याला कधीही काय आहे, त्याला अशुभ कधी होत नाही. भगवंत काय म्हणतात, पार्थ नैव हि नामत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याण दुर्गतीम तात गच्छ. ज्या माणसाने योगाची सुरुवात केली ना त्याला कधीही अशुभ होत नाही त्याचं. तर बघ अर्जुना, काय होतं, 2 प्रकारचे लोक पतित होऊ शकतात. एकाने जस्ट योग पद्धती सुरुवात केली, दुसरा खूप दूरपर्यंत पोहोचला. या दोघांना त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तो योग पद्धती पूर्ण करतो. हे या श्लोकाचं वर्णन आहे. तो श्लोक तुम्ही वाचला असेल ना, 2ऱ्या अध्यायातला कुठला श्लोक आहे? व्यवसायात्मिका बुद्धीच्या पुढचा श्लोक. की या जो योग पद्धती आहे त्याच्यामध्ये तुम्ही सदोष कार्य केलं, अपूर्ण कार्य केलं, तरीही तुम्हाला ते म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये ते पुढे जातं. कुठला श्लोक आहे तो? कोणाला आठवतो का? हा श्लोक जो आहे 2ऱ्या अध्यायातला मध्ये 40-41 श्लोक आहे. 45. हा, काय कसा चालू होतो तो? त्रैगुण्य विषया वेदा मिश्रे गुण नाही माताजी, तो नाही. तुम्ही व्यवसाय बुद्धीचं पुढचं सांगितलं ना. हा, तो पण तो नाही. त्याच्या आधीचा सांगा बरं, त्याच्या आधीचा. व्यवसाय का बुद्धी रे पूर्ण नाही. 42 योगेश्वर प्रसक्ताना तो 44 आहे. व्यवसाय आत्मिका बुद्धी रे हो, म्हणजे आपण सदोष कार्य केलं तरी त्याला हे प्राप्त होत नाही. भक्ती पुढच्या आयुष्यात जाते, त्याचा कधी नाश होत नाही. तो श्लोक कुठला श्लोक आहे तो? नेहा नेहा विक्रमण नाशोस्ती. एकदम बरोबर सांगितलं. नेहा अभिक्रमण नाशोस्ती प्रत्यवायो न गुप्तो स्वल्पमुक्तस्य धर्मस्य प्रायते महतो भय. तर त्याच एका श्लोकाचं वर्णन आता 7 श्लोकामध्ये भगवंत करणार आहे की कसं कुठलाही योग पद्धत चालू केलेल्या माणसाला कधीही अशुभ होत नाही. त्यांनी जे केलंय तो ते पुढच्या आयुष्यात प्राप्त करतो. तर असं वर्णन आहे 2 प्रकारचं. म्हणजे जसा समजा एक पुण्याहून मुंबईला निघाला, तर मुंबईला पोचला म्हणजे सिद्धी झाली. तर तो पुण्याजवळ जर का ट्रेनमधून उतरला तर तो काय होणार, आणि जो ऑलमोस्ट ठाण्याला पोचून उतरला, या 2 प्रकारचे पतित लोक आहेत. जे योग पद्धतीचा सिद्धी प्राप्त नाही करू शकत, त्यांचं भवितव्य काय आहे याचं वर्णन पुढे भगवंत करतात. की जो पहिले देहू रोडला जो पडला त्याचं काय होतं, त्यांनी भक्ती केली ना, मग तो स्वर्गामध्ये जातो, त्याच्या भौतिक इच्छा पूर्ण करेपर्यंत, फर्स्टेट होईपर्यंत तो तिथे असतो आणि मग पुन्हा जन्म घेतो, पुन्हा भक्तीमध्ये लागतो. आणि दुसरा जो ऑलमोस्ट कल्याण किंवा ठाण्याला पोचलाय मुंबईला, तो लगेच पुढच्या आयुष्यात योगी आणि धीमत ह्याच्यामध्ये तो जन्म घेऊन तो भक्ती पूर्ण करतो. त्याच्यामुळे अर्जुन तू टेन्शन घेऊ नको, असा हा अध्याय संपतो. आणि शेवटी तर ते आपण पुढच्या वेळी चर्चा करू. तर ठीक आहे, आता आपण इथे विराम देऊ. श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. खूप धन्यवाद. माफ करा, आता काही आता इथे ट्रेन पकडायची असल्यामुळे मला आता विराम द्यावा लागणार आहे. खूप धन्यवाद.